नमस्ते, मी अर्चना वत्सला गिरीधर मोरे. मी आहे प्रॉपर नागपूर महानगरपालिकेची. कडमेश्वर तालुका उबाडी माझं गाव. वडील रिटायर्ड झाले, भंडारा जिल्हा. त्याच्यानंतर तिथेच एका गावामध्ये जमीन घेतली, स्थायी झालो. एज्युकेशन माझं सगळं भंडाऱ्यातनं आहे. माझं एज्युकेशन आहे मास्टर ऑफ सोशल वर्क, मास्टर ऑफ जर्नलिझम, मास्टर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी होते. 2 वर्ष काम केलं. कलेक्टर ऑफिस भंडाऱ्याला काढून टाकलं. त्याच्यानंतर माधवी खोडे IAS ऑफिसर म्हणाल्या, अर्चना अभ्यास कर, तू हुशार आहेस, कशाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अधिकारी म्हणून काम करते, कुठेतरी परमनंट होशील. 5 वर्ष अभ्यास केला, नापास झाले. बी प्लॅन तयार होता. प्रकल्प अधिकारी यशदा. 4 जून 2021ला जॉब गेला. आता जॉब गेला म्हणता बरोबर जॉब 2 कारणांनी जातं. एक तर तुम्ही खूप चांगले काम करता, अदरवाईज तुम्ही काहीच करत नाही. मधला माणूस सपासतो. समजू शकता मुलांनो? सगळ्यात हुशार असला आणि सगळ्यात डल असला, है ना, 2 फरक असतात. पण मधला मुलगा असतो तो कधीतरी कुठेतरी उंची मारतो आणि मागेही पडतो, तर तो मधला माणूस असतो. अर्चना जरा थोडी जास्तच हुशार होती. लोक काढून टाकायचे. यशदाने तसंच काढून टाकलं. त्याच्यानंतर करायचं काय? 4 जून 2021ला जॉब गेल्यानंतर करोनाचा काळ होता. गावी पण जाऊ शकत नव्हते. आणि आता एका रूममध्ये 6 महिने राहायचं. खरं मी तुम्हाला सांगते, मी खोटं बोलणार नाही. या व्यासपीठावर महाराष्ट्रातली पहिली कार्यशाळा, पहिली महानगरपालिका सोलापूर महानगरपालिका आहे ज्यांनी मिशन शून्य कचरा हा विषय ठेवला. आणि सातारा जिल्हा परिषदची एक, जेवढा आतापर्यंत भारतातला अनुभव आहे 4 वर्षाचा मी पाहिला आहे, मिशन शून्य कचरा किंवा शून्य कचऱ्याची कार्यशाळा कुठेही झालेली नाही आहे. तर हे सगळं काही करत असताना आता करायचं काय? लिहून ठेवणार होते की अर्चना आता निघायचं आहे हे जग सोडून, कारण की पैसेही नाही, राहायचं कसं, खायचं कसं, मोठा प्रश्न पडला होता. तेव्हा फेसबुकवर आलं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील सर, मुलांनो, मधल्या मुलींनो आता हालायचं नाही, शांत रहा, हात बांधा, आवाज सायलेंट, तेव्हा सुरू करते. चला पटकन बसा बेटा. आणि मग त्याच्यानंतर सरांना भेटायला गेले. सरांना सांगितलं की मला जॉब नाही आहे सर, मला कुठलाही जॉब द्या, मी राहू शकेल तोपर्यंत. GR होता आपला की नवीन कर्मचारी नियुक्त करू नका. आता नवीन कर्मचारी नियुक्त करू नका म्हटल्यावर कुठेतरी ऑपरेटर वगैरे म्हणून 8-10 हजार रुपये मिळाले असते. म्हणजे प्रकल्प अधिकारी यशदा 42,000 आणि परत मग मी 18,000वर आले. पण माझ्यासाठी त्यावेळी 18,000 भरपूर होते. पण तिथे काम केल्यानंतर तिथे 2 महिन्यामध्ये काढून टाकलं. आणि कंपनी आली होती ज्यांनी इंदोर शहर स्वच्छ केलं. आज 6व्यांदा भारतात स्वच्छ शहर म्हणून इंदोर शहर स्वच्छ आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तर तिथली कंपनी आली आणि त्या कंपनीमध्ये मी लागले. पण मी जेव्हा सरांकडे गेले जॉब मागायसाठी, तर सरांनी मला सांगितलं की सर, अर्चना, कचरा वर्गीकरणाचं काम आपल्याकडे आलेलं आहे. आणि कुठल्या तरी IAS ऑफिसरला अशी एखादी मुलगी म्हणेल का की सर मला कचऱ्याचं काम नाही करायचं आहे? त्यांना वाटलं सर ह्या पुरीला जॉबची आवश्यकता आहे की कचरा हा विषय एवढा हिच्यासाठी घाण आहे. आणि मग मी घरी गेले. आणि घरी जेव्हा गेले मी, तेव्हा मी पाहिलं की कचऱ्याची खरंच परिस्थिती आहे ना, याचं मास्टर ऑफ सोशल वर्क मी कसं टाळू शकते. आणि मग सरांना मेसेज केला, सर मला जॉब हवा आहे. लगेच 5 मिनिटात कंपनीचा फोन आला आणि जॉईन केलं. 2 महिन्यामध्ये एवढा चांगला फरक पडत होता ज्येष्ठ नागरिकाकडनं. जेवढे ज्येष्ठ नागरिक इथे आहे, मी सांगते की आज तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाकडनं मी इथे उभी आहे. असे 20 ज्येष्ठ नागरिक मिळाले आणि रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला. आणि मग त्या दिवशी विचार केला की आता आपण कुठेही नोकरी करायची नाही, कारण की कुठेही नोकरी केली तर काढूनच टाकतात. मग कुठेतरी 10 ते 5 एम्प्लॉई म्हणून काम कशाला करायचं. आणि मग जे लोक मला बोलवायचे मार्गदर्शन करण्यासाठी तिथे जायचे. पण त्यावेळी अशी परिस्थिती होती की कोणालाही पैसे मागितले तर कोणी पैसे सुद्धा देत नव्हते. मग माझ्याकडे म्युच्युअल फंड होता, थोडासा PF होता, काढला. 1-1.5 वर्ष सेवा केली. आणि सेवा करता करता 2 नोव्हेंबर 2021ला मिशन शून्य कचरा असं नाव दिलं. आता मिशन म्हणजे काय? हा एक युद्धच आहे. जरी मी तुम्हाला कोणाला ते सांगत आहे तरी पण एवढे मोठे जे लोक बसलेले आहेत हे युद्ध आपले योद्धेच आहेत सगळे, जे काही ऐकत आहेत. जेव्हा आज मी सांगते आहे, 10 लोकांनी अवलंब केला तरी 10 गुणिले 4 हम दो हमारे दो, इथपर्यंत ती कंडिशन जाणारच आहे. आणि असं परिवर्तन तो होणारच आहे. हे काम चालू केल्यानंतर आज ही कन्सेप्ट जरी सरकारी लेवलवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये आहे, ती कन्सेप्ट मी माझ्या घरी पहिल्यांदा काम केलं. हे बघा, केव्हाही मग अशी सर पण म्हणाले, जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत दुसऱ्यांना सांगू शकत नाही. माझं घर शून्य कचरा झालं. मी तुम्हाला खरं सांगते, माझ्याकडे आजच्या लेवलला डस्टबिनच नाही आहे. मग माझं घर शून्य कचरा झालं असेल, माझ्याकडे डस्टबिन नसेल तर मग माझ्याकडे काय असेल? सर्व गोष्टीची मी तुम्हाला माहिती देईल.
आणि हे जेव्हा स्टेटस ठेवत गेले, महाराष्ट्रातले आपले ग्रामविकास विभागाचे IAS ऑफिसर मल्लीनाथ कळशेट्टी साहेबांनी पाहिलं, ग्रेट अर्चना म्हटलं. मी त्यांना विनंती केली, सर एक मी मॉडेल तयार केलेलं आहे आणि प्लीज मला संधी द्या. तर आज मी महाराष्ट्रातले एकमेव क्लास 1 अधिकारी ते क्लास 4 कर्मचाऱ्यांना सगळं शून्य कचरा म्हणजे काय याच्यावरती यशदामध्ये ट्रेनिंग देते आणि आज मास्टर ट्रेनर म्हणून तो दर्जा आता मला राज्य समन्वयकाचा मिळालेला आहे. तर ही अशी परिस्थिती होती. थोडं 2 मिनटं मी तुमचे नक्कीच घेतले, पण इथपर्यंत कशी आली ते तुम्हाला मला सांगायला हरकत नव्हती. आणि आता तुम्हाला दिसत असेल की आसरा सोशल फाउंडेशन, मी तुम्हाला खरं सांगते, फक्त 60 रुपये होते या संस्थेमध्ये 2020, आता 18 सप्टेंबरला 4 वर्ष झाले. फक्त 60 रुपये होते आणि मला या कामाचं कोणतंही मानधन नव्हतं मिळत. पण पहिलं मानधन मला 500 रुपये मिळालं होतं पिंपरी चिंचवड महानगरपालिका इंदुबन सोसायटीतनं. आणि मग त्या दिवशी विचार केला की आत्ता कोणाजवळच जायचं नाही नोकरी मागायसाठी, कारण की नोकरी मागायला तर काढून टाकतात. आणि 500 रुपये मिळाल्यानंतर विचार केला, अरे 500च्या समोर 0 लागण्याची ताकद आपल्या बायकांमध्ये आहे. आणि मग खऱ्या अर्थाने समोर आलो. 500 रुपयापासूनचा हा प्रोजेक्ट आज एका प्रोजेक्टमध्ये रूपांतर झाला. पूर्ण भारतातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये चालू आहे. महाराष्ट्रातली पहिली कार्यशाळा शून्य कचरा करण्याचा अधिकार आपल्याकडे, मान आपल्याकडे आला. महाराष्ट्रातलं पहिलं कार्यालय शून्य कचरा आपल्याकडनं झालेलं आहे. सगळं तुम्हाला आता पुरावे त्याच्यामध्ये दिसतील. तर असं करत ते आपलं काम. आता तुम्हाला थोडंसं दिसत असेल की इथे कॉपीराईट, आता खरं सांगते कॉपीराईट घ्यायला मला कधीच आवडलं नाही. पण काय झालं, आता मी भोसले साहेबांना सांगितलं की हे असं असं आहे. भोसले साहेबांनी सांगितलं, अर्चना गेली इकडे तिकडे, हे मी केलं. मग आता मला असं वाटलं की आपण बायका होतं, आपल्या हातात ताकद आहे. आणि हे कसं का, मला ऑर्डरही नाही दिलं, माझ्याकडनं काम करून घेतले, मला पैसे दिले नाही आणि हे आपल्या नावाने छापून दिलं. मग वकील गाठला आणि मग हे कॉपीराईट मिळालं. आज हे कॉपीराईट आपल्याला इंटरनॅशनल लेवलला मिळालं भारत सरकारकडनं. आणि हा सर्टिफिकेट आपल्याकडे आहे की ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था कुठेतरी मॅच झाली नाही. याच्यामध्ये भरपूर काही आहे, समितीज आहेत आणि भरपूर काही माहिती याच्यामध्ये आहे. नेक्स्ट करता. आता ही परिस्थिती, आता मी सकाळी सोलापूरला आले 9:30 वाजता. आपण नाही म्हणू शकत, मला माफ करा, मी महाराष्ट्रातच आहे आणि आपणही महाराष्ट्रात आहे. ही जमीन सुद्धा मी माझी समजते. पण कितीतरी प्लास्टिक आणि खूप सारं, म्हणजे असं नाहीच म्हणू शकत आपण. आदर्श गाव पुरस्कार मिळतो, चांगली म्हणजे चांगलं शहर, स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळतो. पण खऱ्या अर्थाने स्वच्छ असतं का, हे आपल्या मनाला आपण विचारू. कारण की आता आपल्या घरच्याच आपण गोष्टी करत आहोत, आपण दुसऱ्या कोणाच्या घरच्या गोष्टी करत नाहीये. तर ही परिस्थिती आजही आहे. आणि ही परिस्थिती आज येताना इथे कोणीतरी आहेत की ते भुकेले आहेत. आता तुम्ही बघू शकता की भुकेले कोण आहेत. तर सगळ्यात पहिले बघा, जेव्हा आपण ही परिस्थिती बघत असतो, तर आता तुम्हाला दिसते का बेटा, बघा मुलांना, इथे कोण आहे, हे बघा, इथे कोण आहे खाली, ही कोण आहे, ही भंगार व्यावसायिक आहे की स्वच्छतावाली आहे, कोण आहे, स्वच्छतावाली पोतं घेऊन जाते का असं, मग कोण आहे, भंगारवाली. आणि तुमच्या घरातून सगळं जमा झालेला कचरा आहे ना, त्याच्यातनं ती काहीतरी उचलते. आपल्याकडनं जमा झालेला कचरा आपल्याला असं वाटतं की त्याच्यात काहीच नाहीये, पण ते कोणाचं तरी पोट भरणारं असतं. आज सकाळी मी पुणे स्टेशनला बसले, एक व्यक्ती भंगारवाला झोपला होता, सॉरी तो भिकारी असेल कोणीतरी, पण त्याच्या भोवताल प्लास्टिकच्या बॉटल्स टाकत होते लोक. जे लोक पैसे टाकतात, आता प्लास्टिकची बॉटल टाकत होते. ही मानसिकता आपल्याकडे आलेली आहे आत्ताही. आणि हे सगळं काम करत असताना तुम्हाला दिसत असेल की इथे कुत्रं पण आहे आणि इथे गाय पण आहे. आपल्या या कन्सेप्टमध्ये नाविन्यता थोडी वेगळी आहे. का हे कोणाचं तरी खाऊ आहे, हे कोणाला तरी द्यायचं आहे, पण असं नाही. हे द्यायचं आहे फक्त आपल्या घरून आणि आपल्या कार्यालयातून. आता मी कुठेतरी घरी आहे, मी घरी तर राहतेच, किंवा सर कुठेतरी घरी आहेत, पण कार्यालयात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत येतात सोलापूरला. बस 2च गोष्टीवरती विचार करायचा आहे आपल्याला. आपल्याला रस्त्यावरच्या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे. तुम्ही कधीतरी कोणाला तरी विचारा, मी कुठल्या तरी पॅगाथॉनमध्ये दिसते का, मी रस्त्यावर कधीच जायचं नाही आपल्याला. आपण जाऊ 4 भिंतीच्या आतमध्ये असलेला कचरा कमी करण्यासाठी आणि लोकांच्या हृदयातला कचरा काढण्यासाठी. हृदयातून विचार करायचा, असा बाहेरचा नाही. तर आता हे सगळं काही करत असताना या सगळ्या परिस्थितीच्या जेव्हा आपण नायनाट करू, जेव्हा आपण घर न घर, कार्यालय, हॉस्पिटल, महाविद्यालय शून्य कचरा करू, तेव्हा. पण हे संस्कार आहेत, जोपर्यंत आपल्याला इथे लागणार नाही तोपर्यंत हा कचरा बाहेरच असेल. समजू शकता मुलांना, तुमचं घर जर शून्य कचरा झालं तर हा कचरा बाहेर जाईल का, रस्त्यात जाईल का बेटा, आहे तुमच्या शाळेच्या जवळ जाताना इकडे तिकडे कचरा सगळा आहे. आता ताई सांगते त्याचप्रमाणे सगळ्यांनी काम करूया. नेक्स्ट येता खाली या. आता ही परिस्थिती सोलापूरची मला माहिती नाही आहे, पण जेव्हा पिंपरी चिंचवड शहर कोणीतरी पाहिलंय का, पाहिलंय, मोशी घनकचरा व्यवस्थापन केंद्र
कचरा मला असं वाटलं की कदाचित दगडाच्या पहाडी असतील. जेव्हा मला शून्य कचरा समजून घ्यायचा होता तेव्हा मी नदी नाल्याच्या ठिकाणी गेले आणि घनकचरा व्यवस्थापन केंद्रही पाहिलं. मी तुम्हाला सांगते, मागचे काका दादा लोक, तुम्ही फक्त एवढा विचार करा की आपल्याकडे जी डस्टबिन आहे त्या डस्टबिनमधला कचरा जेव्हा कचऱ्याच्या गाडीला जातो तो जातो कुठे. एकदा थोडा प्रवास तर करून या आणि त्या जो डम्पिंग एरिया आहे त्याचा तुम्ही पाहायला गेला तेव्हा आपल्याला लक्षात येईल कचरा तर दिसतोच. एवढे सारे पक्षी, एवढे सारे भंगारवाले, गाय म्हैस सगळेजण तिथे दिसतात. म्हणजे मोशीलाही तरी तुम्ही थोड्याशा साईडला 1 किलोमीटर साईडला पाहाल तर या भंगारावरती एक वस्ती स्थापन झालेली आहे. कारण की त्यातलं उचलून ते लोक खात आहे. आपल्याला ते द्यायचंच आहे पण एकत्रित न देता पहाडीवर न जाता याप्रमाणे. तर ती आहे मोशीची. मला फोटो काढायसाठी मनाई केली होती त्यांनी, पण मी काढला कारण की मला दाखवायचा होता. आणि एक साईड आहे पहाड. आपल्याला ती कृत्रिमरित्या आपल्यामुळे झालेली आणि ही नैसर्गिकरित्या. म्हणजे आता ह्या दोन याच्यातलं बघा. आता मुख्य जनावर आहे, जंगलात राहतात, कचराच नसतो. आणि आपण सगळे समजून घेणारे, समजणारे आपण सगळेजण या प्रकारचा कचरा करण्यासाठी बांधील झालोत. आता फक्त आपल्याला आपला विचार करायचा आहे. दैनंदिन रुटीन आहे काका. आता बघा काय होतं, सकाळी उठल्यापासून आंघोळ करतो, बरंच काही करतो, आपल्या रुटीन आहेत. जेवण करा, भांडे घासा, परत ठेवा, परत सगळ्या काही गोष्टी करा, दररोजच्या रुटीन. माझा कचरा माझी जबाबदारी आपण समजतो का? समजतच नाही. हे आपण समजतच नाही. सगळ्यांना वाटते महानगरपालिकेची गाडी येते, कचरा टाकायचा आहे, कचरा घेऊन जाते, आमची जबाबदारी मिटली. एक दिवस कचऱ्याची गाडी आली नाही तर आपली हालत कशी होते आपल्याला माहिती आहे. 12 तासाच्या वर ठेवू शकतो आपण घरी. आईला विचारून घ्यायचं. तुम्ही शाळेत जाता, तुम्हाला माहिती नसेल, पण तुम्ही थोडंसं बघायचं बरं बेटा, थोडे नाक टाकून, है ना, कसा वास येतो तो बघायचा. नेक्स्ट येतं. आता ही सगळी काही परिस्थिती आहे. मी तुम्हाला तेच म्हटलं होतं की आपल्याच डोक्यामध्ये बरेच कचऱ्याचे विचार असतात. हे जे कचऱ्याचे विचार हे जातं नाही. माझ्याकडे 105 शाळा आहेत पिंपरी चिंचवडच्या. आपण शून्य कचरा करत आहोत. बरेच मुख्याध्यापकांना वाटतं हा आमचा विषय नाहीये. बरेच मुख्याध्यापकांना, बरेच शिक्षकांना वाटतं. विद्यार्थ्यांना इतका चांगला सहभाग असतो. पण इथे कोणी शिक्षक आहेत ना सोबत आलेले आहेत विद्यार्थ्यांच्या? प्लीज. येस मॅम, येस. शिक्षकांना असं वाटतं हा आमचा विषयच नाहीये. हा विषय आपला आहे सगळ्यांचा. कारण की सगळे नागरिक आहोत, सगळे माणूस आहोत, नंतर अधिकारी आहोत, नंतर शिक्षक आहोत, मुख्याध्यापक, विद्यार्थी, सगळे विसरून जायचं आहे. पहिले वैयक्तिक मी, माझा कचरा. तर हे सगळं काही करत असताना आपण आपल्या वसुंधरेला कसं जखडून ठेवलेलं आहे, कसा वास येतो आहे, कसं प्लास्टिक आहे, कशी गुदमरून जाते. मग अशी सरांनी म्हटलं की साप माझ्या पोटामध्ये गेले तर मी बायकोपेक्षाही प्रेग्नेंट आहे का असं वाटायचं. मी तर म्हणते की ही पृथ्वी कायमची प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट मुलांनो. पृथ्वी कायमची प्रेग्नेंट आहे. अरे एवढे लेकरं सामावलेली आहे आपली पृथ्वी आहे, एवढे लेकरं, आणि ती कायमचीच आहे. डिलिव्हरी तिची होणार नाही आहे, पण आता डिलिव्हरी होण्याच्या मार्गावर आहे. कधीतरी येतो ना काहीतरी, खूप सारा ताप येतो का ताप? मागच्या उन्हाळ्यात किती तापलं, आला होता पृथ्वी मातेला ताप, आला होता. आपली हे झालं होतं, ढगफुटी झाली होती. हेच आहे बेटा, त्या कडा येतात तिला, आणि कडा आलं म्हणजे ढगफुटी होते आणि खूप सारं पाणी निघतं. समजून घ्या, आपल्या पोटातल्या बाळासारखं ती आपल्याला जपते आहे पृथ्वी माता. आणि आपण त्या पृथ्वी मातेला त्रास देतो, वैयक्तिकरित्या सर्वजण त्रास देत आहे. म्हणून आता आपल्याला हिला मोकळं करायचं आहे आणि ते आता आपल्या हातात आहे. असे संमेलन जे तिच्यासाठी होत आहेत ना, हा तिचा विचार आहे सगळीचा. आणि जसं तिने आपल्याला जपते आहे तसं आता आपण तिला जपणार आहोत. नेक्स्ट घेता. आता हे सगळं काही करताना आपण 3 कचऱ्याचा विचार करत आहोत. आहे बेटा तुमच्याकडे सगळ्यांकडे हा कचरा आहे? शांतपणे ऐका, आता बोलू नका प्लीज. हे बघा, कोणता? ओला कचरा, थोडं वरती घ्या, सुका कचरा आणि घातक कचरा. आता कचऱ्याचे भरपूर प्रकार आहेत. पुस्तकी भाषा करतो म्हटलं तर हे संपणार नाही. आपल्याला खूप सोप्याने शास्त्रीय भाषेने जायचं नाहीये, कारण की कचरा करताना आपण तो शास्त्रीय विचारच करत नाही. वास येतो, त्या प्लास्टिकमध्ये एवढे गुणधर्म असतात, आपण तो विचारच करत नाही. छान त्या मुली लिहित आहेत, आवडलं मला, गुड बेटा. तर आपण हा विचार करणार आहोत, ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा, जो आपल्या कार्यालय येथे आहे आणि तो आपल्या घरी सुद्धा आहे. जे आपण घरी परिवर्तन करतो ते आपण आपल्या कार्यालयात सुद्धा करू शकतो. आता पहिला आहे, खाली या, दिसतंय तुम्हाला? आता मी तुम्हाला प्रश्न विचारले असते, पण नेक्स्ट आपल्या फॅकल्टी आहेत आणि प्रश्न विचारता भरपूर लांबतं. खाली या, दिसते आहे? सकाळी उठल्यापासून थोडासा विचार करू. सकाळी उठल्यापासून आपण झाडत काढतो आपलं घर. इथे महिला पण आहेत, मागच्या शिक्षक महिला. आपलं घर झाडतो आपण. आपलं घर झाडल्यानंतर निघालेला पालापाचोळा, मग तो ओला कचरा असेल किंवा सुका असेल पालापाचोळा, तर तोही ओलाच कचरा आहे.
बघा लक्षात कसं ठेवायचं मुलींनो, 9व्या वर्गात तुम्हाला पाठ आहे ना, हां खत कसं बनवायचं आहे तुम्हाला, कंपोस्टिंग त्याच्यामध्ये. आता बघा त्याच्यानंतर आई चहा घेते, चहा घेतल्यानंतर निघालेली चहा पावडर. समजलं मुलांनो? मागचे आवाज येते माझा? निघालेली चहा पावडर काय आहे? ओला कचरा की सुका कचरा? ओला कचरा. आता त्याच्यानंतर आई देवाला नमस्कार करते. आदल्या दिवशीचे जे काही फुलं आहेत, आता बघा बेटा हे फुलं काय करणार, हे 2 दिवस राहणार. तिसऱ्या दिवशी कुठे जाणार? कुठे जाणार? कचऱ्याच्या पहाडीवरती. आता आपल्याला कचऱ्याच्या पहाडीवरती टाकायचं आहे का? हे किती छान दिसते ना. आता कार्यक्रम झाल्यानंतर आता माहिती नाही मला हे काय करतात ते, पण माझ्याकडे आता गणेशजी होते आणि गणेशजीच्या देवघरातले एकही फूल मी वाया घालवलेला नाही. शून्य कचरा गणेश फेस्टिवल. चांगल्या रील्स पण तयार करते मी आता. आणि हे सगळं काही आपण छान बाजूला केले ना, पाकड्या पाकड्या, तर एवढे सुंदर दिसतात की हे फेकायलाही मन होत नाही. सर आमच्याकडनं आता आमच्या शाळेमध्ये आमचे विद्यार्थी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे घरोघरी धूप बनवायला लागलेत बेटा, तुमच्यासारखे मुलं. तर तुम्हाला यूट्यूब माहिती आहे ना, हां असे फुलं घ्यायचे, परडीवरती हे फुलं मोकळे करायचे, पाकड्या पाकड्या बाजूला करायच्या, 3-4 दिवस चांगले सुकवायचे, थोडीशी गौरी, थोडासा कोळसा, कापूर आणि आपलं कोकोपीठ थोडंसं ते टाकायचं. चांगलं वाढल्यानंतर मिक्सरमधनं काढायचं. पीठ बनवलं की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्याचा गडा तयार होतो आणि धूपकांडीचे आकार दिली की ते धूप तयार होते. एवढं सोपं आहे. तर आता हे वाया जाईल का? जाईल का बेटा वाया? जाणारच नाही. आता आपण बघा हे घरच्या आपल्या देवहाऱ्यामध्ये फुलं आहेत का? हे आता हे फुलं घरी आणि कार्यालयामध्ये नाही आहेत का? शासकीय कार्यालय वर्षाला 40 सण साजरे करतात बाय GR. बाकीचे तर आहे आमच्यासारखे हे असे कार्यक्रम वेगळेच राहिले. आता हे सगळे काही कार्यक्रम आता हे आले बघा. आता आज कमीत कमी यांच्याकडे 20 किलो फुलं असतील, 20 पेक्षा जास्त बाहेरही टाकलेलं आहे. आज मी सगळंच पाहिलं. तर हे सगळे काही फुलं कचऱ्यात जाण्यापेक्षा जर सोलापूर महानगरपालिकेने त्यांच्याच कार्यालयाच्या बाहेर एक कंपोस्ट पीठ तयार केलं तर हे सगळं तिथे जातं. वाचलं बरं. हळूहळू बघा आता आपण डस्टबिन कशी रिकामी करतो आणि मग नंतर मला कोणीतरी सांगायचं किती टक्के कचरा कमी होतो या माझ्या तुम्हाला शिकवल्याने. ठीक आहे. तर आता झालं, याची विल्हेवाट लावली आपण. एकतर धूप बनवू शकतो किंवा खत बनवू शकतो. फक्त 1 चम्मच कल्चर पावडर लागते, त्याच्यापेक्षा जास्त काही लागत नाही. नुसतं 150 रुपये 2 महिन्यासाठी खर्च करावे लागतात. 150 ना 200 रुपयाची तर आपली डस्टबिनच येते. कमीत कमी पैशामध्ये मी तुम्हाला आता शून्य कचरा घर कसं करायचं सांगणार आहे. दुसरं आहे आपलं फुलं झाले. आता त्याच्यानंतर आई नाश्ता देते आपल्याला. नाश्ता करते किंवा आपण नाश्ता करतो. जर पोहे केले, बटाट्याची साल, कांद्याची टरफल, मिरचीचे देठं आणि कोथिंबीरचे मुळं, हे सगळं आहे ओला कचरा. जेव्हा मी शाळेत जाते आणि मी तुम्हाला सांगते 52 MBBS डॉक्टर नागपूर महानगरपालिका प्राथमिक केंद्र असते ना, शहरी प्राथमिक केंद्र, त्यांची मी ट्रेनिंग घेतली कार्यशाळा. ह्या कार्यशाळामध्ये मी तेव्हा त्यांना विचारलं की सर ओला कचरा कोणता आहे. जरा मी तिकडे जाते आणि बोलते त्यांच्यासोबत. ते म्हणालेत भात, भाजी. मग मी त्यांना म्हटलं गुलाबजामुन, पापड, चपाती, ओला कचरा. आता पोरांना विचारायला गेलं तेच उत्तर सांगतात, कारण की पोरांचा त्यांचं चुकलंच कुठे नाही, कारण की त्यांनी पाहिलेलं आहे त्यांची आई हे रात्रीचं उरलं की सगळं काही कुठे टाकते, कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये. मी तुम्हाला सांगते कचऱ्याच्या गाडीमध्ये पहा, एक एक चपाती तुम्हाला अशीच दिसेल. तर हा सगळा काही प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. पण आपल्या या मिशन शून्य कचऱ्यामध्ये आपण खरकटला फुली मारलेली आहे, कारण की अन्न आहे ते पोटात जेवायचं आहे ना बेटा, पोटात जेवायचं आहे, अन्न आहे. अन्नाला खरकटाला नाही आपण हे करू शकत. आज मी गार्गे मॅडम होत्या, तुमच्या असिस्टंट आणि सर होते वाटते. माझ्या ताटाला जर कोणी पाहिलं असेल तर मी काहीच उरवलेलं नाही, काहीच नाही. जेवढं पोटात मावते तेवढं ताटात घ्यायचं आहे. एक वदनी कवड केलेलं आहे मी. वदनी कवड घेता नाम घ्या धरती मातीचे, सहज स्मरण होते उष्ट टाकलेल्या अन्नाचे. खूप छान छान आपण याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे. आणि माझं मिशन शून्य कचरा यूट्यूबला गेला तर तुम्हाला ते दिसेल. तिसरं आहे आता आपण जेवण करतो. जेवण करताना लवकर बसून घ्या बेटा, जा पटापट. आणि इकडे बसा समोर, मागे नका जाऊ. छान. आता गर्दी वाढलेली आहे, बरेच लोक आले. चला बटसा पटकन. त्याच्यानंतर आपण जेवण करतो. आणि जेवण करण्यात आता एक कठीण प्रश्न तुमचा मुलींनो, ऐका आता मुलांनो. चला 9वीला विषय आहे, तुम्ही बरोबर उत्तर दिला पाहिजे. जर चिकन मटनची हाड असेल तर ओला कचरा आहे की सुका कचरा आहे? कसं काय ओला कचरा आहे सांगा पटकन, कोणीतरी मोठ्यानी.
काय म्हटलं? कुछ तर यस. आता सपोज मला काही झालं, जमिनीमध्ये टाकले तर मी तुम्हाला दिसेल का? जर एखादं कुत्रं मरण पावलं, कावडा मेला, पक्षी मेला, जर जमिनीमध्ये टाकले तर मी ते दिसेल का तुम्हाला? नाही दिसणार 1 वर्षानं. म्हणजे जे कुजतं, ज्याचा वास येतं, जे खूप दिवस ठेवता येत नाही, त्याला ओला कचरा म्हणतात. आता आहे नारळाची करवंटी, अंड्याची साल. आता पिंपरी चिंचवड महानगर, आता तुमच्या खाजगी शाळा असतील, मला खाजगी शाळा दिसत आहे इथे, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये अंडी दिली जाते, केळी दिल्या जातात. केळीची साल पण आमची कंपोस्ट पीटला जाते आणि अंडीची टरफल सुद्धा ओलाच कचरा आहे, कारण की त्याचं खूप चांगल्या प्रकारे काय तयार होतं? खत तयार होतं. मी छान मिक्सरमधनं काढते आणि ते खतामध्ये टाकून देते. असं करत आपल्याला डस्टबिन लागली का? झालं, सगळ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली आपण. तर याप्रमाणे ते आपण विल्हेवाट लावत असतो. फळभाजी आहे, किडारी असेल तर ओला कचरा. लोक मला उत्तर देतात, मेथीची भाजी ओला कचरा, फळभाजी ओला कचरा. फळ आहे, ॲपल आहे, ओला कचरा. ॲपल ओला कचरा आहे का? काय ओला कचरा आहे मग? काय ओला कचरा आहे? ॲपलची साल. केळी ओला कचरा आहे का? केळीची साल दिसते का? केळीची साल, केळीची साल ओला कचरा आहे. एवढ्या महानगरपालिकेच्या 1.5 लाख विद्यार्थ्यांच्या 1.5 लाख केळींची साल आपल्या कंपोस्ट पीट मध्ये जातात, पण केळीच्या आपल्या कचऱ्याच्या गाडीला नाही. आणि माझ्या घरचं मी त्याचप्रमाणे करते. पण हे सगळं काही करत असताना आणखी समोर पाहू की आणखी चांगलं काय करू शकतो. नेक्स्ट घेता दादा. आता बघा, थोडीशी लहान स्क्रीन करा, म्हणजे पूर्ण दिसलं पाहिजे. थोडी कमी करा, ते मायनस चिन्हावरनं जा ना वरती. हां, थोडं कमी करा. हां, आता हे सगळं काही करत असताना 2019ला माझा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाला तर माझा डावा पाय मांडी आणि पायातनं वेगळा झाला. लिगामेंट सर्जरी झाली. 3 महिने जागेवर, 6 महिन्यामध्ये नंतर जीव यायला लागला पायामध्ये. हे सगळं काही करत असताना आईने आम्हाला जास्तीचे कामं, म्हणजे बसल्या बसल्या आमची पोरगी काय करेल तर मेथीची भाजी आणि वाटाण्याच्या शेंगा आहे त्या सोलून देईल. हे सगळं काही करत असताना जेव्हा 1 किलो वाटाण्याच्या शेंगा माझ्या समोर आल्या, जेव्हा टरफलं मला फेकायची होती, तेव्हा माझ्या मनात आलं की अजूनही माझ्या गावामध्ये माझ्याकडे दूधवालीच येते आणि दूध घेऊन येते. हे सगळं काही दूध घेऊन येत असताना मला असं वाटलं की दूधवाली माझ्याकडे येते, तिच्यासोबत मी काय भरून देऊ? वाटाण्याच्या शेंगांच्या टरफली. फक्त मी त्या रत्ना काकूला सांगितलं, 1 महिन्यामध्ये मला सांगा काय फरक पडतो. आणि तिने मला पहिला उत्तर काय दिलं असेल? कोणी गेस करेल का पहिला उत्तर तिने मला काय दिलं असेल? हा काका, तिने मला पहिले सांगितलं, ताई शेणाचा कलर पहिले कसा यायचा? पहिले काळा यायचा, आता हिरवा यायला लागला. बघा, पहिले शेणाचा कलर काळा यायचा, आता हिरवा यायला लागला. आपल्याकडलं हे सगळं तिला जायला लागलं ग. आणि दुसरं, दूध चांगलं यायला लागलं, गाढव. पहिले पातळ यायचं, कारण की आता हिरवा चारा भेटायला लागला. त्याच्यानंतर 1.5-2 लिटर दूध जास्त झालं, तिचे पैसे जास्त यायला लागले. बच्च्याला दूध चांगलं भेटलं, आपलं सुद्धा आहार चांगलं झालं. एवढा मोठा फरक आहे. आणि गायची हेल्थ सुद्धा, म्हणजे गायची तब्येत सुद्धा चांगली राहायला लागली. एवढं परिवर्तन पडतं. आणि आपण हे सगळं काही कुठे टाकतो? कचऱ्याच्या गाडीला. आपल्याला फक्त एवढाच विचार करायचा आहे, सो कोणाचं तरी पहिले खाऊ आहे, त्याच्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावणं नंतरचं काम. मिशन शून्य कचऱ्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे, खाऊ कोणाचं तरी अन्न आहे का? ही आहे माझी आई. 4 वर्ष, ॲक्च्युली खरं म्हणावं नाही, सांगावं लागेल. आता मागच्या दिवाळीमध्ये माझी आई म्हणते, अर्चू जर माझे शेवटचे डोळे मिटेल ना तर हिला माझ्यासोबत ठेव. अक्षरशः डोळ्यातून अश्रू आले. पण मला तिची म्हणणं फार आवडलं, कारण की 4 वर्ष झाले ना, संध्याकाळी गाय येते. ती आपल्या घरी गाय नाही येत, ही बाहेरून गाय येते. पण ते दरवर्षी दररोजच येते संध्याकाळी 4 वाजता. असं कडं डस्टबिनमध्ये आपल्याकडला ओलाच कचरा जात नाही. आता बघा किती छान दिसतंय ते मेथीची, म्हणजे 1 डिश माझ्यासाठी, 1 डिश माझ्या जनावरांसाठी. नाही तर मग कुठे टाकतो आपण? कचऱ्याच्या गाडीला. आणि कचऱ्याच्या गाडीतून कुठे जाते? गायच्या पोटामध्ये. ही आकुर्डी रेल्वे स्टेशनची गाय आहे, मी स्वतः याचा फोटो काढलेला आहे. पण ते गायला येतं का? गाठ काढून देऊ म्हणू शकते का बेटा? मुलांनो, गायला बोलता येते का? त्या पॉलिथिनमध्ये भरपूर काही असतं, पण ते तिच्या लायकीचं असतं, तिला खायचं असतं बेटा. म्हणून आता ओला कचरा नाही, हिरवा चारा मला नको असलेला माझ्या जनावरांसाठी. आता हे सगळं काही करत असताना मला धुळ्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे मला म्हणतात, अर्चना हा भातुकलीचा खेळ आहे पण शून्य कचरा नक्कीच होत आहे. म्हणून मी त्यांना म्हटलं, येस हा भातुकलीचा खेळ आहे पण शून्य कचरा नक्कीच होत आहे. नेक्स्ट येता. आता लोक बघा किती चांगला प्रतिसाद आपल्याला द्यायला लागलेले आहे.
चांगले चांगले प्रशासकीय अधिकारी नागपूरचे सुद्धा, त्यांनी त्यांच्या बिल्डिंगमधलाच ओला कचरा एका गाईवाल्याला दिला. आता तुम्ही म्हणाल शहरात कुठल्या गाई? गोशाळा आहेत महानगरपालिकेच्या, भरपूर गाई. आणि गावापेक्षा मला शहरात जास्त गाई दिसतात. मीच राहते, आमदारांना बनसोडे राहतात चिंचवडला, तिकडे मलाच 50 गाई भेटल्या. दररोज माझ्याकडला ओला कचरा तिला जातो, हिरवा चारा म्हणून. मी आता त्याला कचरा म्हणत नाही. आता समजलंय तुम्हाला आपल्याला काय म्हणायचं आहे ते? एक डिश माझ्यासाठी तर एक डिश माझ्या जनावरांसाठी. आता बघा, आतला भाग आपण खाल्ला, बाहेरचा भाग तिच्यासाठी. फक्त व्यवस्थित द्यायचा आहे. बाहेर आपण कचऱ्यात टाकतो, तो कचराच दिसतो. जर वेगळा ठेवला तर ते अन्न वाटतं कोणाचं तरी. आता आपण या प्रकारचा विचार करू. आणि चांगले चांगले अधिकारी कर्मचारी, गावात बायका सुद्धा आपल्याला साथ देत आहेत. तर हा सगळा परिवर्तन. आणि तो परिवर्तन तर संजीवराजे निंबाडकर माहिती असेल तुम्हाला, फलटण. 1 तास 1.5 तास माझ्या सेशनला बसले आणि त्यांच्या गावामध्ये इतकं चांगलं परिवर्तन यायला लागला. जाधववाडीला खूप चांगलं परिवर्तन. नेक्स्ट येतं, खाली या. हे बघा आता, आणि ही माझी गाय आहे खालची. आता बरेचदा काय होतं, यशोदामध्ये सेशन असलं तर कधी जे स्वयंपाक करत नाही, जेवायला तिथे मिळतं. आणि ही हंबा म्हणते मला, म्हणजे ओळखायला लागली. काय झालं आता, कचऱ्याच्या माध्यमातून आपण काय काय करत आहोत? पक्ष्यांबद्दल प्रेम, प्राण्यांबद्दल प्रेम, जे आता कोणाच्या तरी पोटामध्ये जात होतं ते आता आपण कोणाला तरी डिशमधून देत आहोत. नेक्स्ट येतं, हे आहेत आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शिक्षक आणि विद्यार्थी. जेव्हा आपण हे काम करायला लागलो, विद्यार्थी घरी जाऊन म्हणायला लागले. आता तुम्ही म्हणणार का बेटा, घरी गेल्यावर हे पोरं म्हणतील आता, आई हे मला दे, मला हंबाला टाकायचं आहे, कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकायचं नाही. आपण इथेच जिंकलो समजायचं. बेटा असं करणार आता सगळेजण? जर गाय असेल तर ओके, मुद्दामहून जाऊ नका, नाही तर मारेल, नाही तर मग माझं नाव अजून इथे खराब होईल. पण विचार करा, आज संध्याकाळी घरी जाणार बेटा? आज संध्याकाळी घरी जाणार? फक्त आईला सांगा, आई तू जे काही स्वयंपाक करताय ते वेगळे एका ताटामध्ये ठेव, एका पातेल्यात ठेवायचं, कळलं? आणि पातेल्यात ठेवल्यानंतर मग बघा तो कचरा वाटतो का. हां, मग ते किती छान दिसतं. आणि मग आठवतं, अरे आता मला गाय म्हैस बैल शेळी भेटली असती तर कदाचित ते तिला खायला घातलं असतं. पण जर असेल तर तुम्ही ते नक्कीच तुम्हाला द्यायचं आहे. आपल्याकडे डस्टबिन रिकामी करायची आहे ना. हां, मग आता याप्रमाणे ह्या शिक्षक आहेत, त्यांच्याकडे गाय नाही आहे. पांजरपूर गोशाळा आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका नाशिक रोडला, त्याप्रमाणे ती काम करत असते. नेक्स्ट येतं. आता बघा, मोठा प्रश्न, सगळ्यांच्याच घरी चिकन मटन असतंच ना. कोणी कोणी खातं? मी तर खाते. काय रे मग एवढाच आवाज नाही म्हणताय, लपवायचं कशाला? आता बघा, जेव्हा आपण चिकन मटन खातो, सगळे काही हाड वगैरे आपण कुठे टाकतो? डस्टबिन मध्ये. डस्टबिन मध्ये टाकतो. आणि डस्टबिन मध्ये टाकल्यानंतर तरी ते तुम्हाला दिसणार नाही, कारण की कावडा येतो ना बेटा, कावडा येतो आणि खाऊन जातो. आता हा कावडा खाऊन जातो, पण त्याला माती पण लागली असते. आता घरी गेल्यानंतर जेव्हा केव्हा चिकन मटन असेल तर एक छोटीशी प्लेट करायची. करणार प्लेट? ते प्लेट करायची आणि अंड्याचा पिवळा बलक, चिकन मटनची हाडं आणि फिशची काटे असेल तर त्या प्लेटमध्ये ठेवायची. बाल्कनीमध्ये किंवा घराच्या वरती किंवा टेरेसवर ही प्लेट ठेवायची. आणि बघा, 2 दिवसामध्ये तुमचं हे प्लेट सवय होईल कावड्याला आणि कावडा खाऊन जाईल. ते नाही जात डस्टबिनमध्ये. आणि तुम्हाला सवय लागणार आहे. मला माझ्या एवढ्या विद्यार्थ्यांना सवय लागली की मी तुम्हाला काय सांगू, आता मी तुम्हाला पुरावा दाखवते. नेक्स्ट येता, किती केविलवाण्यासारखं बघताय ना ते. खाली आहे, त्यांना दाखवा जरा का. खाली येतं थोडंसं, डॉग दाखवता. मला काल पिंपरी चिंचवडचा एक मुलगा म्हणतो, विद्यार्थी, मॅडम कुत्रं म्हणायचं नाही. मी म्हटलं का रे? नाही ते कुत्रं नाही आहे, त्याला डॉग म्हणा आणि किंवा त्याला नाव द्या, पण ते कुत्रं नाही आहे. म्हणजे कुत्र्यालाही कुत्रं म्हटलेलं आवडत नाही. तर ही अशी गोष्ट आहे. किती केविलवानं बघते आहे. देणार सगळेजण. मग आता कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकायचं नाही आहे. पहिले कोणतीही वस्तू कचरा खाऊ आहे का बघायचं, आणि नाहीतर मग त्याची विल्हेवाट लावायची. नेक्स्ट घेता दादा. आता बघा, मी आहे चिंचवडची, चिंचवडला राहते. दिसते तुम्हाला चिंचवड जंक्शन? आणि इथे कुठेतरी कावडा दिसतोय का? कुठे बसलाय कावडा? कुठे दिसलाय कावडा? या साईडला कुठे दिसतोय? बेडवर. हे बघा, दिसतो बेड? येसच्या ठिकाणी. 4 वर्ष झाले, एक दिवसही तो मला विसरला नाही. 4 वर्ष माझ्या बेडवरही बसतो. आणि अंड्याचा पिवळा बलक, जेव्हा माझं घर शून्य कचरा करायचा होता तेव्हा अंड्याचा पिवळा बलक टाकू कुठे ना मी, कारण की मला डस्टबिन नव्हती ठेवायची. तेव्हा मला विचार आला की आता अंड्याचा पिवळा बलक मी इथे ठेवलं आपल्या याच्यावरती, पारीवरती, आणि आला आणि खाऊन गेला. आज 4 वर्ष झाले तो माझ्याकडे दररोज येतो.
मध्ये गणेशजी होते, अंडा नाही चिकन मटन नाही काहीच नाही, त्याला राग आलेला. ते व्हिडिओज मी टाकलेले आहेत. मग मला पाठ दाखवतो पण तो माझ्याशी बोलत नाही, असा तो माझा बाबू आहे. तर करणार बेटा सगळेजण. पक्ष्याचं बघ कसं प्रेम वाढते पक्ष्यांबद्दल. नेक्स्ट येता. परिस्थिती अशी आहे म्हणून आता आपण अन्नाला कधीही कचरा म्हणत नाही, जेवढं लागलं तेवढं आपण घेत असतो. ही परिस्थिती तुम्हाला सांगते आळंदीची आहे. आळंदी पाहिली असेल आपण. अक्षरशः आळंदीला सगळं धोंड्याच्या महिन्याच्या याचं त्याचं सगळं काही खाऊ त्या याच्यामध्ये सगळं काही बाहेर जातं. मंदिराच्या बाहेर तुम्हाला असं वाटतं का खूप चांगली स्वच्छता आहे? आहे स्वच्छता? बरं आता वाईट वाटून घेऊ नका. छोटा थोडी मोठी बात असं मी काहीतरी बोलणार, कोणीच वाईट वाटून घेऊ नका. पण आपलं इथे आता अक्कलकोट आहेच, सोलापूर जिल्हा आहे. स्वामीजी आहे ना, त्यांच्याच घरी अस्वच्छतेत राहतात आणि आपल्या सगळ्यांच्या घरी ते स्वच्छतेत आहेत. समजू शकता? आपल्या हृदयाला ती गोष्ट लागली पाहिजे, अक्षरशः अंगावर काटा आला पाहिजे. ज्या दिवशी मी अक्कलकोटला गेले मध्ये BDO सांसारिक साहेबांच्या तिकडे थोडं काम चालू होतं, तर त्याच दिवशी मी फेसबुकला पोस्ट टाकली, स्वामीजी त्यांच्या घरी अस्वच्छतेत बसलेले आहे. अक्षरशः संडास केली जाते मंदिराच्या मागच्या साईडला. आणि मग पंडितजीला सांगितलं, म्हटलं असं नको व्हायला. एवढ्या अस्वच्छ जर स्वामीजी राहत असेल तर त्याला अर्थ नाही आहे, कारण की अक्कलकोट तुमचं नावाजलेलं देवस्थान. आणि मग तिथे BDO सरांना भेटले, तिथले ग्रामसेवक अधिकाऱ्यांना भेटले, पण ते नगर परिषदेच्या अधीनस्थ येते त्याच्या स्वच्छतेचे. तर ते लोक म्हणाले ट्रस्टच्या याच्यामध्ये येतं, ते एकामेकावर सगळं काही ते झालं. पण अशी परिस्थिती आहे की मंदिरात हे सगळं आहे, सगळं नैवेद्य फेकलं जाते, पण कोणालाच असं वाटत नाही की नैवेद्य व्यवस्थित जमा केलं पाहिजे आणि भाविकांना प्रसादाच्या माध्यमातून दिलं पाहिजे. यावेळेस गणेशजीच्या जवळची आपलं खारीक सुद्धा खाऊन घेतली. जी काही आतली बी असते ती आपण कुंडीत टाकली. अक्रोड होता, अक्रोड सुद्धा खाऊन टाकला. सबरचा जो टर्फल होता तो मी कुंडीत टाकला. त्याच्यानंतर हरकंड होतं, भाजीत घातलं, मिक्सरमध्ये मसाल्यात वाटला आणि ते भाजीत गेलं. काहीच वाया जात नाही. जो काही थोडासा तांदूळ होते त्याचा भात केला. तर असं करत आपण शून्य कचरा उत्सव सुद्धा करू शकतो. नेक्स्ट येता. नेक्स्ट या. आता आहे फुलांची अवस्था. सगळेजण फुलं टाकतात ना आपण कचऱ्याच्या गाडीमध्ये किंवा नदीच्या पात्रामध्ये. नदीच्या पात्रामध्ये टाकतो आपण मॅडम, टाकतो आपण. आता बऱ्यापैकी आता निर्माल्याचे कुंड केले जातात जेव्हा विसर्जन असतं तेव्हा. पण याच परिस्थिती असते एक तर नदीच्या कचऱ्या नाल्यामध्ये किंवा मग कचऱ्याच्या गाडीमध्ये. आणि कोणती प्रार्थना आपली मंजूर होईल? आता जे कार्यालय माझं शून्य कचरा झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रीय कार्यालय, तिथे आता आपण संदेश देत आहोत. दत्ताचं मंदिर आहे, हे गणेशजी आहेत. ज्या काही मला निर्माल्य वाहिलेले आहे ते निर्माल्य कंपोस्ट कलशमध्ये टाका, सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. याप्रमाणे आपण त्यांना सांगत असतो. गर्दी फार वाढत आहे, बसा पटकन बेटा, चला या पटकन. आणि बाकीचे मुलं प्लीज चला शांत राहा. हात बांधा सगळ्यांनी, हात बांधा, हात बांधा, शांत. नेक्स्ट येता. हां, थोडंसं इथेच राहा, थोडंसं इथेच राहा. आता बघा आपण काय करणार, माझं दुसरं एक सेशन पण असतं, शून्य कचऱ्यातून रोजगार निर्मिती. जे उमेदच्या महिला वगैरे असतात ना, बचत गटाच्या महिलांना मी ते वेगळं प्रशिक्षण देत असते. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हे सगळे फुलं आपण विकतो, पण याचे निर्माल्यापासून खूप चांगल्या प्रकारे धूप तयार होऊ शकते. आणि अमेझॉनवरती जर आपण याची किंमत पाहिली तर तुम्हाला दिसत असेल याची किंमत किती आहे. तर फुलांपासून निर्माल्याची धूप सुद्धा बनवता येतं. फक्त 2.5 लाखामध्ये हा व्यवसाय आपण करू शकतो. तर आता पंढरपूर देवस्थान आहे, अक्कलकोट आहे, सगळीकडे जर हा विचार केला तर या प्रकारचं ते काम होऊ शकतं. आणि त्याच देवाची धूप त्याच देवाला विकलं तरी पण लोक घेणार. 60 रुपयाची असेल तरी 120ला घ्यायला कोणीही धजवत नाही. नेक्स्ट येता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचंच आहे ॲक्च्युली, सगळं काम तिथे आहे म्हणून मी वारंवार पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणत असते. मागचे मुलं प्लीज प्लीज बंद करू का? खूप बोलतात बेटा तुम्ही लोक, असं सायलेंट राहा सगळेजण प्लीज, नका बोलू. ते सगळे मागचे काका लोक चांगलं ऐकत आहेत. ही छोट्या मुलांची शाळा आहे, तुमच्याही पेक्षा खूप छोटे. इथे फक्त आता एवढासा कचरा निघतो, अर्ध्या टक्केपेक्षा कमी. सगळ्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. तिथे एखादं आता सावित्रीबाई फुलेंची जयंती वगैरे असेल, फुलं निघाले तर आता निर्माल्य कंपोस्ट कलशमध्ये टाकून खत तयार होतं, पण तेही बाहेर जात नाही. आणि शाळकरी मुलींना आपण त्याप्रमाणे धूप सुद्धा बसवून शिकवत असतो. नेक्स्ट येता. नेक्स्ट आता बघा, तुमच्यासारख्याच हॉलमध्ये मी नाशिकला एका गावामध्ये हे दिली होती, आपली ट्रेनिंग दिली.
त्या काकूंनी त्यांच्या घरच्याही निर्माल्याची व्यवस्था लावली. परत गावाला जाऊन एवढे सारे निर्माल्य आणले गणेशजीच्या मंदिरातले, त्याचं खत तयार केलं, त्याच्यामध्ये झाड लावलं. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की झाडामध्येच तुमच्या गणेशजी, तुमचे देवी सगळे काही काय आहे तर जिवंत आहे. आपल्याला याप्रमाणे या आस्थेने शिकायचं आहे. जर या आस्थेने आपण हा विचार नाही केला ना तर आता तुम्हीच बघा, आता तुम्ही घरी गेल्यानंतर विचार राहिले. आता बघा नवरात्र आहे समोर, 9 तारखेपासून आहे नवरात्राचे. त्याच्या अगोदर माझी रील्स पण तयार होणार आहे. तर रील्स तयार करताना मी आता नवरात्राची सुद्धा करून देईल. तर तुम्ही बघा की तो आता परिवर्तन कसा होतो. नेक्स्ट येता. नेक्स्ट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं कार्यालय, तिथेही मंदिर होतं, तिथली व्यवस्था याप्रमाणे लावली. नेक्स्ट येता. आता याला कचरा म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की कचरा हा नाही ॲक्च्युली, पण मला ते पिंपरी चिंचवडचे जे ठेकेदार म्हणाले मॅडम शेणाचा कचरा खूप आहे. मी म्हटलं शेणाचा कचरा हा शब्द पहिल्यांदा मी ऐकला, शेणाचा कचरा. आता ह्या याचं करायचं काय. मग त्यांना मी सांगितलं, हा तोच मुलगा आहे, त्यांनी 35,000 रुपये कमवले. त्याला म्हटलं अरे हे शेणापासून गौरी बनव आणि पर्यावरणपूरक होळी साजरी कर. तर आता असाही व्यवसाय आम्ही बचत गटाच्या महिलांना सुद्धा शिकवत असतो. काही ठिकाणी खत बनवतात, काही ठिकाणी या प्रकारचा आपण व्यवसाय करतो. पण आपण याला काय म्हणता, गौरी म्हणता ना बेटा, याला काय म्हणता. पण ते अमेझॉनवाले त्याला काय म्हणतात बघा, त्याला म्हणतात काऊ डंग केक. आणि अमेझॉनवर पार्सल कुरिअरनी कसं येतं बघा, ते 279 रुपयाला आणि छोटं आहे 29 रुपयाला. म्हणजे गौरी सुद्धा आता अमेझॉनवर मिळायला लागलेली आहे. नेक्स्ट येता खाली या. हे आपलं सगळं स्ट्रक्चर आहे, जिथे जिथे आपलं काम चालू आहे तिथे. आणि प्रत्यक्षात खत तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये पडसबागमध्ये खत आणि खतामध्ये पडसबाग असा उपक्रम आपला चालू आहे. नेक्स्ट येता. हे आहे माझ्या घरचं. आणि म्हणून आता माझ्याकडे कंपोस्ट बिन आहे, डस्टबिन नाही. तुम्हाला लक्षात आलं असेल आता की ओल्या कचऱ्यासाठी माझं काय आहे. जे काही मी ओला कचरा स्वयंपाक करताना काढते तो एक तर खायला देते, थोडाफार असेल तर मी त्याचं खत तयार करते. नेक्स्ट येता. हे आहे आपलं शाळेत वसुंधरा, माझी वसुंधरानी या शाळेला महाराष्ट्रातली चांगली शाळा म्हणून 2022 मध्ये सुद्धा सर्टिफिकेट दिलेलं आहे. मोहननगरची शाळा आहे. तर तिथे ओल्या कचऱ्यापासून खत आणि खतामध्ये पडसबाग हा उपक्रम सुद्धा आपण तिथे राबवलेला आहे. नेक्स्ट येता. आता आहे दुसरा सुका कचरा. सुका कचऱ्यामध्ये जसं प्लास्टिक. आता बघा यांचं जर काम झालं तर हे काय करणार, याचं काम आहे का बेटा दुसऱ्या दिवशी असेल का काम. मग तुम्ही काय करणार, याला काय करणार. आता हा कचरा पहिले किती छान दिसायचा ना. फक्त आता आपल्याला एवढंच करायचं आहे, आपल्या घरी म्हणा आपल्या कार्यालयामध्ये म्हणा, याला काम नसेल तर सरळ करायचं आहे. फाडायचं नाही आहे, फेकायचं नाही आहे, चुरघाडायचं सुद्धा नाही आहे. हे आपण जर सरळ ठेवले तर आता पिंपरी चिंचवड कार्यालयाचे मुख्य कार्यालय, त्यांचं झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालय, सगळ्या कार्यालयातनं आपण रद्दी घेऊन जातो. रद्दीच्या बदल्यामध्ये आपण त्यांना काय देतो, नवीन पेपर. आता जर तुम्हाला थोडासा डाऊट आला की मॅडम आम्ही तर गव्हर्नमेंटचे आहे, आम्ही रद्दी पेपर असंही कोणाला देऊ शकत नाही, मग आम्ही ते फाडायचं नाही आहे. आपल्याला ते व्यवस्थितरित्या द्यायचं आहे. एका व्यक्तीवर विश्वास करायचा आहे, त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला बिल सुद्धा मिळणार आहे. परत जर तुम्ही या पेपरचं आमचं काय झालं, एवढी सारी रद्दी मॅडम आम्ही तुम्हाला दिली पण हे आमच्या कामनाची नव्हती, मी तुम्हाला म्हणेल की सर मला ही सगळी रद्दी द्या, मी तुम्हाला याचं पल्पिंग सर्टिफिकेट देईल. आता तुम्ही विश्वासाने देणार. तर ह्याच गोष्टीवरती आपण काम करत असतो, म्हणून आपला हा प्रोजेक्ट आहे तो अधिकृत आहे. आता आहे दुसरा प्लास्टिक. आता प्लास्टिकचं काय, प्लास्टिकच्या वर ते गार्गी बोलेलच, पण त्याच्यानंतर मी सांगते की आपल्या जेवढ्या शाळा शून्य कचरा होत आहेत आणि जेवढे कार्यालय आहेत त्या कार्यालयातलं प्लास्टिक सगळं रिसायकलला जातो. परत वस्तू जशीच्या तशी बनते, ग्रॅन्युल्स तयार होतात, गॅस तयार होतो आणि इलेक्ट्रिसिटी तयार होते. अशी आपल्या पुण्यातली एक कंपनी आहे, सगळ्या कंपनीला प्लास्टिक जातं. शाळा शून्य कचरा म्हणजे विद्यार्थ्यांच्या घरचा प्लास्टिक येतो, शाळा शून्य कचरा म्हणजे शिक्षकांच्या घरचा प्लास्टिक येतो, परत कर्मचाऱ्यांच्या घरचा प्लास्टिक इथे येतो, पण तो कचऱ्याच्या गाडीमध्ये जात नाही, असं आपल्या याच्यामध्ये आहे. नेक्स्ट येता. आता बघा सगळे विद्यार्थी मुलांनो, दिसतंय का, दिसते आहे काय केलं. आता बघा मी आज रस्त्याने येताना एवढा सारा प्लास्टिक काढला, पण मी तो रस्त्यावर नाही टाकला, तो मी कुठेही नाही टाकला. पण आता जर याप्रमाणे जर आपल्याला सवय लागली, म्हणजे बघा घरातून कार्यालयामध्ये येतपर्यंत जर काहीतरी खाल्लं आणि जर आपण प्लास्टिक याच्यामध्ये टाकलं तर हे पोरांना फार आवडतं. आता चांगले चांगले अधिकारी आम्ही त्यांच्या टेबलवरही सुद्धा ठेवलेले, सगळे काहीही खाल्लं, चॉकलेट खाल्लं, रॅपर याच्यात टाकायचे, आपल्याला रस्त्याच्या बाहेर टाकायचे नाही आहेत. जर आम्ही घरातून प्लास्टिक जमा करत असेल तर याप्रमाणेचं
पोत्यामध्ये जमा करतो आणि जर आम्हाला वर्गामध्ये प्लास्टिक जमा करायचं असेल, आम्हाला कार्यालयामध्ये प्लास्टिक जमा करायचं असेल तर आम्ही डस्टबिन नाही तर आम्ही डब्बे ठेवतो. कारण की डब्यामध्ये ठेवलं तर वस्तू आहे, जर डस्टबिनमध्ये ठेवलं तर तो कचरा आहे. आणि वस्तूचं रिसायकल होते, कचऱ्याचं रिसायकल होतं नाही. या प्रकारची परिस्थिती आहे, म्हणून तो प्लास्टिक जातो सगळा रिसायकलला. नेक्स्ट येता, हे आहे आपलं प्रशासकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका. म्हणजे लहान मुलांसोबतही अधिकारी सगळेच कामाला इथे लागलेले आहेत. नेक्स्ट येता, नेक्स्ट परिस्थिती एकच आहे की आपण एक दिवस हिला पुजतो, बाकीच्या दिवशी आपण हिचा विचार करत नाही. काश्मीरचे लोक होते माझ्याकडे यशदाला ट्रेनिंगला आलेले. जेव्हा मी त्यांना ट्रेनिंग दिला तर त्यांनी मला सांगितलं, मॅडम ही 5.5 मीटरची साडी आहे ना, आम्ही गाईच्या पोटातनं काढली. तेव्हा मला विचार आला की हिने कसं खाल्लं असेल. मग मला त्यांनी सांगितलं की मॅडम कुरडया असतात ना वाळाला घातलेल्या, त्या कुरड्या वाळाला घातलेल्या होत्या. तिला ते फार आवडलं कारण की भूक लागलेली, आणि भूक लागली म्हणून तिने ते खाऊन टाकलं. आणि 3 दिवसांनी मग तिचं पोट फुगलं. आणि जेव्हा लक्षात आलं की तिचं पोट फुगलेलं आहे, सोनोग्राफी काढल्यानंतर लक्षात आलं की तिच्या पोटामध्ये गोळा आहे. आणि मग 5.5 मीटरची साडी याप्रमाणे काढण्यात आली. आपण सगळे जबाबदार आहोत यांच्यासाठी, म्हणजे गाईच नाही तर बाकीच्या सगळ्या जनावरांसाठी. म्हणून आता आपल्याला प्लास्टिक बंद करायच्या ह्या राक्षसला कुठेही रस्त्यावर न टाकता. नेक्स्ट येता, हा सगळा प्लास्टिक सर आम्हाला याचे बिलं मिळतात. शाळेला आम्ही 3 रुपये प्रमाणे प्लास्टिक विकत देतो कंपनीकडनं आणि प्रॉपरली इथे बिलं मिळतात. या प्रकारचं प्लास्टिक जमा होतो आणि मग ती गाडी येते आणि सगळं प्लास्टिक घेऊन जाते. पण कचऱ्याच्या गाडीत जात नाही. शून्य कचरा म्हणजे महानगरपालिकेला कचराच दिला जात नाही. नेक्स्ट येता, हा एवढा प्लास्टिक दर शनिवारी आमच्या शाळेमधून प्लास्टिक जमा होतो आणि महिन्याला 2 महिन्याला तो रिसायकलला जातो. नेक्स्ट येता, नेक्स्ट आता मगाशी म्हटल्याप्रमाणे दुधातही, आईच्या दुधातही प्लास्टिक, श्वासातही प्लास्टिक, पाण्याच्या याच्यामध्येही प्लास्टिक, सगळीकडेच प्लास्टिक. म्हणून आता आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मला माहिती नाही इकडे काय चालू आहे, पण आपण स्टील बॉटल आणि स्टील डब्बा म्हणजे आहारातलं प्लास्टिक नसतं. आता लोक म्हणतात की प्लास्टिक वाईट आहे. कोण कोण म्हणतं प्लास्टिक वाईट आहे, सांगू शकता का बेटा? सांगता, प्लास्टिक छान आहे की वाईट आहे? वाईट आहे. चांगलं आहे की वाईट आहे? पण मी म्हणते की चांगलं आहे. आता बघा कसं का, आता बघा सोसायटी टी आहे की रेड लेबल टी आहे, समजेल का आपल्याला? समजेल का? फक्त मातीच्या म्हणजे आपल्या या पृथ्वी मातेच्या पोटात आणि माणसाच्या पोटात प्लास्टिक नाही गेला तर तो खरंच चांगला आहे. इम्पोर्टसाठी चांगला आहे, एक्सपोर्टसाठी चांगला आहे, वस्तूसाठी चांगला आहे, भेसळ होणार नाही. नाहीतर लोक उद्या जहर टाकतील आपल्याला खायला, टाकतील. आपल्याला पॅकिंगचा प्लास्टिक आहे हा बेटा, फक्त तो पोटात गेला नाही पाहिजे आणि जमिनीच्या पोटात गेला नाही पाहिजे. प्लास्टिक चांगला आहे. नेक्स्ट येता, ही आहे आमदार विलास लांडे साहेबांची शाळा. 8 दिवसामध्ये परिवर्तन करून द्या म्हणाले, केलं. स्टील बॉटल, स्टील डब्बा आणि व्यवस्थित नॅपकिन, कारण की मुलांना जेवण देत आहे की प्लास्टिक खाऊ घालता आहेत. खरं खरं सांगा सगळे मुलांनी, आज प्लास्टिकची बॉटल आहे का कोणाकोणाकडे? खरं खरं बोला बेटा, प्लास्टिकची बॉटल? येस, 80% लोकांकडे. थँक्यू. आणि प्लास्टिकचा डब्बा, प्लास्टिकचा डब्बा, ओके ओके चला, 80% प्लास्टिकचा डब्बा नाही आणि प्लास्टिकची बॉटल नाही. ओनली स्टील डब्बा, स्टील बॉटल. ठीक आहे. नेक्स्ट येता, नेक्स्ट येता, नेक्स्ट या, नेक्स्ट या, नेक्स्ट या. त्यांनी लवकर संपवायला सांगितलेलं आहे. नेक्स्ट या, नेक्स्ट या. आता जेव्हा आपण हा सगळा परिवर्तन करतो तेव्हा आपण अधिकाऱ्यांना सांगतो, कमिशनर सरांना सांगितलं, सर तुमच्या टेबलवर जर स्टील बॉटल, स्टील डब्बा असेल तर इतर लोक करतील. आणि मग हा परिवर्तन यायला लागला शाळेमधनं. खाली येता, हे आहेत सगळे PCMCचे कर्मचारी, सगळे इथे प्रशासकीय अधिकारी, असिस्टंट कमिशनर सगळेच आहेत, त्यांनी सुद्धा स्टील बॉटल आणलेली. नेक्स्ट येता. आणि मग त्याच्यानंतर हा सगळा पायलट प्रोजेक्ट 2022 मधला फरक, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये भरपूर फरक आला. सर आता DBT आहे आपल्याकडे, आपण सगळ्या विद्यार्थ्यांना, मला नाही माहिती आपल्याकडे सुरू झालेला आहे का, पण स्टील बॉटल, स्टील डब्बा आता महानगरपालिका त्याच्यातनंच देते आहे. नेक्स्ट येता, नेक्स्ट येता. यूज अँड थ्रो टोटली बंद. आपल्या शाळा किंवा कार्यालयाच्या मानांकनामध्येच तसंच बसलाय. जरी मी सोसायटी शून्य कचरा करत असेल तरी आम्ही यूज अँड थ्रो बंद करत असतो, पण तिथे अवेलेबल करून देत असतो आम्ही स्टील प्लेट. मग सोसायटीने त्यांची घ्यायची, ऑफिसने त्यांची घ्यायची आणि शाळेने त्यांची घ्यायची. नेक्स्ट येता. हा सगळा शाळेचा सेटअप आहे माझा. शाळेमध्ये आता आम्ही डस्टबिन ठेवत नाही. एक प्लास्टिक टाकण्यासाठी, एक सिस्पेसिल टाकण्यासाठी आणि एक बॉक्स हा पेपर टाकण्यासाठी. डस्टबिन आम्ही काढून टाकतो. नेक्स्ट येता, नेक्स्ट या.
रद्दी पेपरच्या बदल्यामध्ये नवीन पेपर हा मुलगा घेऊन जातो. स्क्रॅपमॅन नावाचा स्टार्टअप त्यांनी चालू केलेला आहे. नेक्स्ट येता. नेक्स्ट हा नागपूर महानगरपालिका आणि तिकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका डस्टबिन काढून टाकली आहे. तुमचे अतिक्रमणचं सामान असतं ना ते वापरून आता आम्ही तिथे काम करत आहोत. नेक्स्ट येता. हे आहे आता आपला सगळा सेटअप. जर एखादा कार्यालय एखादी शाळा शून्य कचरा असेल तर ते कशी असेल तर आपण मग त्याच्यावरती हे सगळं काही काम करत असतो. जिथे गार्बेज एरिया असेल तिथे शून्य कचरा असेल. कचरा नव्हे वस्तू संकलन केंद्र. नेक्स्ट येता. नेक्स्ट येता. नेक्स्ट हे सगळे बिलं आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन ऑफिस. आता तिसरा आहे घातक कचरा. झाला आता शेवटाला आलेला होता आपण. घातक कचरा आहे एक्सपायरी गेलेले औषध, फुटलेली काच, धारदार वस्तू आणि सगळ्यात जास्त घातक म्हणजे आपला सॅनिटरी नॅपकिन. मुलींनो ऐका आता सगळेजण, फक्त 2 मिनिटं राहिले आता. घेऊ शकते 2 मिनिटं. हो झालं 2 मिनिटं. 2 मिनिटं फक्त आता चालेल. हां आता बघा दिसतंय तुम्हाला याच्यात काय आहे? कोणाला तरी दिसतंय बेटा? दिसतंय? आता काय आहे समजलं? समजलं? युनिव्हर्सल चिन्ह आहे रेड डॉट. जर हा रेड डॉट असेल तर आपल्याला समजावं लागेल की याच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन आहे आणि म्हणून म्हटलं जातं की मासिक पाळीचे पुरुष बळी आणि म्हणून म्हटलं जातं की याच्यामुळे आपला सगळा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा जीव जात असतो. म्हणून आता आपण याच्यावरती माझा रेड डॉटवरती काम करतो. नेक्स्ट येता. या खाली फक्त चित्र बघून घ्या आता संपवायचं आहे. हे अशी परिस्थिती आहे. हे लोणावळा महानगरपालिकेचं. मी स्वतः गेले होते तिथे पाहिलं आणि काढून टाकली. नेक्स्ट येता. खाली या. माझा रेड डॉट. आपण असं सगळे काही फ्लेक्स लावत असतो. खाली या. ही व्यवस्था आहे सगळी. सॅनिटरी नॅपकिन जाळला जातो म्हणजे शून्य कचरा. नेक्स्ट येता. हे आपलं कार्यालय शून्य कचरा. 30 मार्च भारतातलं पहिलं कार्यालय शून्य कचरा. शेखर सिंग साहेब होते. नेक्स्ट येता. हे अजित पवार साहेबांनी कार्यक्रम झाला तेव्हा बोलवून घेतलं. आदित्य ठाकरे सरांनी सांगितलं अर्थसंकल्पामध्ये नक्कीच तयार करू, पण नंतर त्यांची सरकार राहिली नाही. नेक्स्ट येता. हे आमदार आहेत. त्याच्यानंतर युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स म्हणून पुरस्कार मिळाला. नेक्स्ट येता. खाली या. आपल्या प्रोजेक्टला राज्य शैक्षणिक संशोधन मंडळाची परवानगी आहे आणि ब्रँड ॲम्बॅसेडर 2022 स्वच्छता अभियानाचे होऊन गेलं पिंपरी चिंचवड महानगरपालिका. नेक्स्ट या. जा पटापट जाऊ शकता. जा पटकन. आदर्श कार्यालय नगरविकास विभागाने दखल घेतली. हे आपलं शेखर सिंग साहेब जेव्हा शून्य कचरा कार्यालय घेतलं तेव्हा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. नेक्स्ट येता. राजेश पाटील सर ज्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत. नेक्स्ट येता. नेक्स्ट या. शाळेला मानांकन जे भारतातही कुठे नाही आहे. नेक्स्ट येता. काश्मीरचे लोक. नेक्स्ट या. नेक्स्ट या. पहिली पिंपरी जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद. नेक्स्ट येता. शून्य कचऱ्यातून रोजगार निर्मिती एक वेगळा सेटअप आहे तो इथे सांगत नाही. नेक्स्ट येता. सावित्रीबाईंचं घर. तिथे जाऊन 4 दिवस राहिले आणि तिथे शून्य कचरा काय शिकवलं. सावित्रीबाईंचं घर आहे नायगाव. नेक्स्ट येता. कॉपीराईट मिळालेलं आपल्या संकल्पनेला इंटरनॅशनल लेवलला सुप्रिया सुळे त्यांनी बोलवून घेतलं होतं. नेक्स्ट येता. कॉपीराईट. नेक्स्ट येता. नेक्स्ट येता. चलो ओके चलो थँक्यू 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 थँक्यू. सॉरी.